आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात पालिका निवडणुकीचे 15,931 उमेदवार, 884 जणांची निवडणुकीतून माघार। मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक उमेदवार, मुंबई 227 जागांसाठी 1,700 उमेदवार रिंगणात, तर पुण्यात 165 जागांसाठी 1,166 उमेदवार। वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाने वंचित पक्षाला दिलेलं गॅस सिलेंडर चिन्ह अपक्ष उमेदवारांनाही मिळणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील 2012चा आंतरजातीय विवाहातील कथित हल्ला प्रकरण। चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंसह 48 जणांची निर्दोष मुक्तता। 14 वर्षांनंतर 48 जणांची निर्दोष मुक्तता। ठाकरे सेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांना सोशल मीडियावर धमक्या। बांगलादेशी आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंविरोधात बोलतात म्हणूनच त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेजद्वारे धमक्या, आनंद दुबेंचा दावा। भाजपचे वॉर्ड अध्यक्ष सचिन शाहू हत्या प्रकरणी 9 जणांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई। मुलाच्या वाढदिवसाचा केक आणताना सचिन शाहूंचा खून, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपीला अटक, फरार आरोपी पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। खालिद खलील कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीचं नाव आहे। साताऱ्यात सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप सोहळा पार पडणार। कोकणच्या लाल मातीतील दशावतार आता ऑस्करच्या शर्यती। दशावतार या एकमेव मराठी चित्रपटासाठी ऑस्करसाठी निवड झाली आहे। अकॅडमीच्या स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे। देशातील 52% गर्भवतींना अॅनिमियाने ग्रासलं। वेळीच सावध होण्याची गरज। होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी चिंताजनक परिस्थिती। हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होणारा हा आजार माता मृत्यू दरासाठी एक मुख्य कारण।